नाव काय तुझं? सचिन चव्हाण. मर्डर का केला? माझ्या बहिणीला हात लावला म्हणून मारून टाकला. हात लावला म्हणून तू काय मर्डर करणार का? मग काय बहिणीची बलात्कार व्हायची वाट बघू. काय घडलं होतं? साहेब माझी बहीण कॉलेजवरनं घरी जायची, ते दोन बेवडे पोरं तिच्या मागं जायचे. मग त्यांनी तिच्या छातीवर हात लावला. त्यांनी रात्री रडत येऊन मला सांगितलं, मी मारून टाकलं. कसं मारलं त्यांना? हे दारू पिताना सापडले मला. त्या डोक्यात घाण विचार आला ना, त्या डोक्यात सळी टाकली. घरातून एक चाकू घेऊन गेलो होतो मी, डोळ्यातच चाकू गुपसला. कारण की त्याच घाण नजरेने माझ्या बहिणीकडे बघायचा तो. मग दुसरा डोळा आहे ना दगडाने चेसला. मग मोठा दगड घेतला 30-40 किलोचा, तर त्याच्या छातीचा टाकला, पण तरी आम्ही आला नाही. हे अशा हरामखोर लोक लवकर नाही ना मरत. श्वास घेतच होता. म्हणजे डोळ्यात अडकलेला जो चाकू आहे ना, असा नाड्यावर पाय दिला आणि ताकद लावून वडला. चाकू बाहेर आला, वाकडा झाला होता चाकू. मग नाड्यात असा गुपसला आणि श्वास बंद होऊस तर मारतच गेलो. 3-4 मिनिटं लागली मारायला. तुला काय वाटलं नाही मारताना? म्हणजे मारलं नसतं तर रिग्रेट झालं असतं, पण मारलं तर जरा खुशी झाली. आणि तू बोलत होता 2 पोर आहेत, त्यातला एक कुठे गेला? हे बलात्कार करणारे नामर्द असतात. एकाच्या डोक्यात सळी घातलेली की हा पळून गेला. साहेबांना बोललो होतो शोधून द्या, त्याचा आपण मर्डर करतो. बहिणीसाठी एवढं प्रेम? एका बहिणीसाठी नाही मारलं साहेब, सगळ्या बहिणीसाठी मारलं. बलात्कारांना अशी सजा मिळाली ना, परत हे बलात्कार करायची हिंमतच करणार नाही. मर्डर केल्यानंतर काय केलं? घरी गेलो, आंघोळ बिंघोळ केली, चांगले कपडे घातले, साहेबांकडे आलो. काय ते रक्ताचा वास सहन नाही होत मला. अच्छा, चला बस झालं, चला. हा, हिला बरं झालं मारला. हे कॅमेरा बंद आहे ना? हे बंद कर.